नमस्कार, मी किरण वाजगे. आपण पाहत आहात आपला आवाज मध्ये आपलं मनस्वी स्वागत. बातमी आहे जुन्नर तालुक्यातील बहुचर्चित ठरलेल्या बिबट सफारीच्या निर्णयाची. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या प्रस्तावित बिबट सफारीबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी व्हावी यासाठी ग्रीन सिग्नल दिला असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून जाणवत आहे. मागील 4 दिवस माजी आमदार शरद सोनवणे यांनी बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच व्हावी यासाठी उपोषण केले होते. आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्र्यांची केलेली मनधरणी तसेच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अजितदादांना केलेला पत्रव्यवहार यानंतर माजी आमदार शरद सोनवणे यांनी उपोषण सोडताच नेमके अजितदादा पवार काय म्हणाले किंवा याकडे त्यांची नेमकी भूमिका काय आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. याबाबत जुन्नरच्या प्रस्तावित बिबट सफारीबाबत अजितदादा थेट काय म्हणालेत याविषयी पाहूयात. एक महत्वाची बातमी. ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज. खोटा आहे. पाठीमागच्या काळामध्ये 2016 साली तिथलं बिबट्याचं जो प्रकल्प होणार होता त्या प्रकल्पात बिबट्याची सफारी, त्या सफारीच्या बद्दल जे वन विभाग बाकीचे विभाग जे काही चर्चा करतात, पाहणी करतात, त्याच्यातनं तो तिथं बंद झालेला होता. उलट अतुल बेनकेंनी आता पुढाकार घेतला. सभागृहामध्ये त्यांनी चर्चा उपस्थित केली. त्याच्यामध्ये कारण नसताना राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न काहींचा चाललेला आहे. पण स्वतः अजित पवार, आदित्य ठाकरेजी, मी मुख्यमंत्र्यांशी पण काल या विषयावर बोललो. मुख्यमंत्री महोदय, कारण वन विभाग त्यांच्याकडे, पर्यावरण विभाग आदित्य ठाकरेंच्याकडे आणि निधी देण्याचं काम माझ्याकडे. त्याच्यामुळे आम्ही 3-4 पण ठरवलं आहे. 4-5 राहुल पाटील वन विभागाचे अधिकारी आहेत, त्यांची सगळ्यांची टीम जुन्नर तालुक्यातले वेगवेगळे 4-5 स्पॉट बघायला गेलेली होती आणि ते पुढच्या आठवड्यामध्ये आम्हाला कुठला स्पॉट बिबट्या सफारीच्या निमित्तानं योग्य आहे त्याबद्दलचा प्रस्ताव देतील. आणि तो प्रस्ताव आल्यानंतर आम्ही अतुल बेनके आणि इकडचे अमोल कोल्हे म्हणून खासदार आहेत या लोकांशी बोलू, कारण ते प्रतिनिधी आहेत आणि त्यांना विश्वासामध्ये घेऊन. माझी दिलीप वळसे पाटलांशी पण चर्चा झाली, कारण त्यांना लागूनच असणारा हा सगळा भाग आहे. अशा पद्धतीनं त्याच्यात कुणालाही अडचण न येऊन देता आम्ही मार्ग काढायचं ठरवलं.